संपूर्ण महाराष्ट्राला ज्या सणाची आतुरता असते तो म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर. आणि या बेंदूर सणानिमित्तच आपण एकदम खतरनाक अशी युनिक ही डिझाईन घेऊन आलेलो आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पाहायला भेटेल, पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे ते म्हणजे आपल्या या व्हिडिओचं 51 लाईकचं टार्गेट. त्याच्यानंतरच तुम्हाला या PLP फाईलची लिंक ही पाहायला भेटेल. जर त्यापूर्वी जर तुम्हाला ही PLP फाईल हवी असेल तर नक्कीच तुम्हाला आपण पेड स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याची डिटेल वगैरे तुम्हाला आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तुम्ही. तिथे मी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच डिटेल शेअर करू. तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक्स येतील. आपण एकदम प्रॉपररित्या जसं तुम्हाला इथे स्क्रीनवरती पाहायला भेटते एकदम खतरनाक अशी ही डिझाईन बनवलेली आहे, जी संपूर्ण यूट्यूबवरतीच नव्हे तर पूर्ण आपल्या या शर्यत रिलेटेड कम्युनिटी आपण म्हणू शकतो. तर शर्यत रिलेटेड सर्व ग्राफिक्समध्ये आपणच अशा प्रकारचे डिझाईन बनवतो आहे आणि ते तुम्हाला देखील आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे डिझाईन बनवलेली आहे, एकदम प्रॉपररित्या युनिक स्टाईलमध्ये आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला इथे मी आता हाईड करून दाखवतो कशा प्रकारे ही PLP फाईल आहे. एकदम प्रॉपर एकदम खतरनाक अशी ही डिझाईन झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यात जे कोणते फॉन्ट वगैरे वापरले तर ते मी देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, जे तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. त्याच्यानंतर मी इथे साऊंड लाईनचा हा फोटो आहे, तर हा फोटो मी इथे एकदम PNG स्वरूपात मी इथे ॲड करून घेतलेला आहे. आणि बरोबर असं पिवळसर केशरी असं टोनचा हा फोटो, जो आपलं बॅकग्राऊंड एकदम प्रॉपर फील भेटेल असं आपण इथे ॲड केलेलं आहे. तर त्याच्यानंतर इकडे आता मी जसे आपण लेअर PLP फाईल किंवा डिझाईन बनवताना आपण लेअर सेट केलं तर त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इथे मी रेक्टँगल ॲड केला आहे आणि त्याला कर्व शेपमध्ये तुम्हाला इथे त्याच्या साईडला कोपरे बघू शकता तुम्ही, कर्व आहे. तर ह्या अशा प्रकारे मी इथे ते ॲड करून घेतलं. त्याच्यानंतर इथे मोठ्या मापाचा मोठा साज मी इथे ॲड करून घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित एकदम सजवलेली ही अशी बैल आहेत, त्यांचा आपण इथे फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे. प्रॉपर कटिंगमध्ये आपण इथे त्यांची PNG यूज केलेली आहे आणि त्यांना स्ट्रोक इफेक्ट देखील इथं ॲप्लाय केलेला आहे. आता इथे खाली मी ही जी लेअर PNG ॲड केलेली आहे हे आपण व्यवस्थित तयार केलेली आहे आणि त्याला टेक्स्चर इथे मी ॲप्लाय केलेले आहे. आता या ठिकाणी आपण बैल टाकणार आहे. तर त्यापूर्वी आपण बाकीचे टेक्स्ट वगैरे टाकून घेऊ. हे टेक्स्ट तुम्ही बघू शकता, जे की श्रीलिपी फॉन्टच्या माध्यमातून हे टेक्स्ट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ते महाराष्ट्रीयन, हे आपण इन्फिनिटी फॉन्टच्या माध्यमातूनच टाकलेले आहे आणि त्याला आपण टेक्स्चर वगैरे ॲप्लाय केलेले एकदम व्यवस्थित प्रॉपर असं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बेंदूर हे देखील टेक्स्ट इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. हा इन्फिनिटी फॉन्ट आहे मित्रांनो आणि हा फॉन्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटत असेल आणि त्याची लिंक देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवरती या फॉन्टची लिंक तुम्हाला मी देईल. ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही हा फॉन्ट नक्कीच मिळवू शकता. त्याच्यानंतर आपण इथे टेक्स्ट पुन्हा एकदा हे टेक्स्ट टाकलेले चेंज करायचं असेल तुम्ही नक्कीच श्रीलिपी टायपिंग करून वगैरे चेंज करू शकता. इथे विठ्ठलाच्या कपाळी असलेला हा टिळा इथे मी ॲड करून घेतलेला आहे, जो की आपण बेंदूर सणाने आपली आषाढी वारी ही जवळपास एकाच महिन्यात किंवा जवळपास येत असते. त्यामुळं आणि आषाढी वारी देखील शेतकऱ्यांसंबंधितच थोडासा इतिहास असला आहे. त्यामुळे
आपण इथे बेंदूर सणाच्या टेक्स्टला आपण हा कपाळी टिळा असलेला आपण इथे ॲड केलेला एकदम प्रॉपर एकदम खतरनाक असा हा लुक आपल्याला पाहायला भेटतोय. तर याच्यानंतर इथे मी हे बैलांची PNG ॲड केलेली आहे आणि याला आपण स्ट्रोक इफेक्ट ॲड केलेला आहे. त्याचं विड्थ हे 4 ठेवलेले एकदम प्रॉपर एकदम युनिक अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे. त्याच्यानंतर भव्य मिरवणूक सोहळा जे की आपण श्रीलिपी फॉन्टच्या माध्यमातून इथे टायपिंग वगैरे करून घेतलेले. हे सर्व फॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपलं चॅनल चेक करा. त्याच्यावरती आपण भरपूर असे फॉन्ट वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकता. त्या संपूर्ण फॉन्ट मराठी इंग्लिश फॉन्ट लागतील तर ते देखील, इन्फिनिटी फॉन्ट लागतील तर ते देखील, DG फॉन्ट लागतील तर ते देखील आहे तुम्हाला संपूर्ण आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याची लिंक हे देखील तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. वरती आय बटनवरती देखील तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. तर इथे मी तारीख टाकलेली आहे जी की आहे सोमवार 27 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता. स्थळ मुक्काम पोस्ट साळव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. भव्य अशी मिरवणूक सोहळा अशा प्रकारचं मी टेक्स्ट इथे ॲड करून घेतल्यानंतर इकडे आता हलगी ग्रुप, इथे हलगी ग्रुपचं फोटो ॲड केलेलं. हे कशा प्रकारे केलं तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे अशा प्रकारचं एक स्क्वेअर रेक्टँगल वगैरे जे काही घ्यायचं आहे ते घ्या, काय हरकत नाही. अशा प्रकारे घेतलं आणि त्याला फक्त टेक्स्चर ॲड केलं आणि त्या टेक्स्चरमध्येच हा जो की मला कस्टमरने प्रोव्हाइड केलेला होता हलगी ग्रुपचा फोटो, तर तो मी इथे हलगी ग्रुपचा फोटो ॲड केल्यानंतर प्रमुख आकर्षण टाकलेलं आहे. कारण ते त्यांचं प्रमुख आकर्षण होतं आणि ते टेक्स्ट तुम्ही बघू शकता. हिंद फॉन्टच्या माध्यमातून त्याला आपण ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे आणि खाली खांड बोल्ड हा फॉन्ट वापरून आपण सिंगल कलरमध्ये त्याला काम केलेलं आहे. या अशा प्रकारे आपली इथपर्यंतची तरी डिझाईन पाहायला भेटते. याच्यानंतर आपण इथे मालकांचा फोटो वगैरे ॲड करू. इथे 2 रेक्टँगल ॲड केले. ते 2 रेक्टँगलमध्ये हे अशा प्रकारे मी सेट केलेले. जसं की आता मोबाईलवरती आपल्याला ऑप्शन नसतो त्यामुळे अशा प्रकारे मी व्यवस्थित सेट केलं आहे. पण जर PCमध्ये जर आपण करत असेल फोटोशॉपमध्ये तर आपल्याला क्लिपिंग मार्क्स हा ऑप्शन पाहायला भेटतो आणि त्याच्यानंतर हा स्क्वेअरच्या बाहेर आपल्याला डोकं पाहायला भेटतं. तर ते एकदम प्रॉपर सिम्पल पद्धतीनं आपल्याला नक्कीच PCवरती करता येतं. तर याच्यानंतर मी इथे कृष्णकुंज हे असं टेक्स्ट वगैरे टाकलेलं आहे जे की आपण हिंदू फॉन्टच्या माध्यमातून टाकलेलं आहे. एकदम व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे तिन्ही बैलांचं, त्याच्यानंतर इथे मी शुभेच्छुक हे देखील टेक्स्ट टाकलेले आहे जे की श्रीलिपी फॉन्ट आणि गोरक्षक रोहन पिलारे हे देखील टेक्स्ट मी खांडबोल्ट फॉन्टच्या माध्यमातून टाकलेले आहे. आणि हे जे तिन्ही बैलांची नावं दिसतात हे जे वरती बेंदूर सणाचा जो फॉन्ट आहे इन्फिनिटीचा, तर तोच फॉन्ट मी इथे यूज केलेला एकदम प्रॉपररित्या ह्या अशा प्रकारे आपण डिझाईन बनवलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते कमेंट करून सांगा. अजून देखील तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर मित्रांना देखील तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील व्हिडिओ पूर्ण पाहायला, त्यांना आवडत असेल आपल्या अशा प्रकारचा कंटेंट तर नक्कीच त्यांना देखील आपली पूर्ण व्हिडिओ पाहायला सांगा. नक्कीच व्हिडिओला लाईक करायला सांगा. जेवढे लवकर लाईक पूर्ण होतील तेवढे लवकर आपले टार्गेट पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला याची फ्रीमध्ये PLP फाईल देखील पाहायला भेटणार आहे. तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.